पंजाबमधल्या अमृतसरमधले अनेक गावं जे आहेत ते पाकिस्तान बॉर्डरवरती आहेत। तिथून जवळच आपल्याला पाकिस्तानची बॉर्डर पाहायला मिळते। मात्र काल पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामध्ये मुगलानी कोट या गावामध्ये त्यांच्या मिसाईलचे अवशेष जे आहे ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण मुगलानी कोट या गावामध्ये आलेलो आहोत। सध्या आपण पाहतोय की काही वेळापूर्वी आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी अवशेष जे आहेत ते या ठिकाणाहून गोळा केलेले आहेत। मात्र काय आपल्याला मिसाईलचे अवशेष जे आहेत ते पाहायला मिळतात। मुगलानी कोट हे गाव जे आहे अमृतसर जिल्ह्यामध्ये येतं। इथूनच साधारणतः एक 50 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाकिस्तानची बॉर्डर जी आहे ते पाहायला मिळते। आपण पाहतोय की गावकरी जे आहेत ते शेतामध्ये सकाळीच मोठ्या प्रमाणावरती जमलेले होते, कारण गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की हे आपल्याला आर्टिलरी मिसाईलचे तुकडे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की हे अशा पद्धतीनं हे मिसाईलचे तुकडे जे आहेत ते खरं तर या परिसरामध्ये पडलेले आहेत। काही वेळापूर्वी आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। काल पाकिस्तानकडून अमृतसर शहराला पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण अमृतसर शहराच्या जवळच असणारा एअरबेस असेल, त्याचबरोबर अटारी बॉर्डर जी आपल्याला भारत पाकिस्तानची सीमा पाहायला मिळते इथून अगदी काही हाकेच्या अंतरावरती आहे आणि त्या परिसरामध्ये काल पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। मात्र आपल्या हवाई दलानं हा हल्ला जो आहे तो खरं तर उडवून लावलेला आहे। याच परिसरामध्ये काही पाकिस्तानच्या मिसाईलचे अवशेष जे आहेत ते पडलेले होते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की गावकरी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत, कारण गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। काही गावकरी आपल्या बरोबर आहेत, आपण त्या गावकऱ्यांना विचारणार आहोत। अंकल जी बताइए कि कल रात कितने बजे ये धमाका हो गया? ਇਹ 5:05 ਤੋਂ ਆਪਣੇ 5 ਵਜੇ ਫਿਰਦਾ ਰਿਹਾ, ਅਦਲੀ ਵਾਲੇ ਪਿੰਡ ਲੱਗੇ ਹੀ ਆ, ਉੱਥੇ ਘੁੰਮਦਾ ਰਿਹਾ ਤੇ 5:05 ਤੇ ਮੁੜ ਕੇ ਖੜਕਾ ਹੋਇਆ, ਫਿਰ ਅੱਗ ਵੀ ਨਿਕਲੀ ਆ ਤੇ ਹੋ ਸਕਦਾ ਸੀ ਜੇ ਥਾਂ ਸੁੱਕਾ ਹੁੰਦਾ ਜ਼ਿਆਦਾ ਨੁਕਸਾਨ ਜ਼ਿਆਦਾ ਵੀ ਹੋ ਸਕਦਾ ਸੀ। ਲਾਗੇ ਡੇਰਾ ਆ ਤੇ ਲਾਗੇ फैक्ट्री भी आ, फैक्ट्री का भी नुकसान हो सकता, डेरे का भी हो सकता। गिरा इसलिए नुकसान नहीं हुआ? हाँ, खेत में गिरा, खेत में नाड़ नूड़ लगी, आग मुकर ट्रैक्टर ने बुझा देती है, ट्रैक्टर फेर के। लोगों के मन में डर है क्या अभी? बहुत ज्यादा डर है। जे किसी घर देखता तो कुछ नहीं बचना, नुकसान बहुत हो सकता है। कितने बजे धमाके का आवाज सुनाई दिया? 5:05 थे। 5 बजे के? हाँ, 5 मिनट थे। आर्मी के जवान आए थे क्या? हाँ जी, हाँ जी, आए वो लेकर गए। वो जितना ही वो अपना ड्रोन था ना, टुकड़े थे, हाँ वो 2-3 अपना थैले जो है भर के ले गए। आपण पाहतोय की काही वेळापूर्वी आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि त्या आर्मीच्या जवानांनी या ठिकाणी पडलेले हे तुकडे जे आहेत ते गोळा केलेले आहेत। मात्र गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। इथूनच अगदी काही हाकेच्या अंतरावरती आपल्याला पाकिस्तानची बॉर्डर जी आहे ती पाहायला मिळते। मात्र या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि आपण पाहतोय की मिसाईलचे अशा पद्धतीनं तुकडे जे आहेत ते आपल्याला शेतामध्ये पडलेले पाहायला मिळत आहेत, कारण पहाटेच्या 5च्या दरम्यान पाकिस्तानकडून मिसाईलचा प्रयत्न जो आहे तो अमृतसर शहरावरती करण्याचा प्रयत्न झाला। मात्र हवाई दलानं तो हाणून पाडला आणि सध्या आपण पाहतोय की हे मिसाईल या मुगलानी कोट या गावाच्या खरं तर शेजारी असणाऱ्या शेतामध्ये पडलेलं होतं आणि हे सध्या अवशेष जे आहेत ते आर्मीच्या जवानांनी गोळा केलेले आहेत। मात्र काल पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जो करण्यात आला त्याचे हे स्पष्ट आपल्याला पुरावे पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय की मिसाईलचे तुकडे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वी मिसाईलचे अवशेष जे आहेत ते आर्मीच्या जवानांनी गोळा केलेले आहेत। मात्र पाकिस्तान वारंवार सीमेवरच्या गावांना टार्गेट करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि हे अवशेष जे आहेत ते आपल्याला पंजाबच्या शेतामध्ये पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंजाब।